दिशा दिली, डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला। आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र रंगला गेला आणि तदनंतर पाहिलं तर आजची रजनी इथे आणखीन एक वेगळं स्वरूप पाहायला मिळतंय। चेंडूवर जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे हा चेंडू जातोय। सिंगल रन्स इथे देखील मोजली जाईल। धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर। धावसंख्या आता मात्र लागली जाते 2 धावा। 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा। अगवण संघ आज वामिका स्टार या नावाने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। खूप चांगलं इथे मात्र येलो जर्सी आपल्याला पाहायला मिळते आणि व्हाईट ट्रॅक। फटका चांगला आहे इथे, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी उमेशला आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना। पुन्हा एकदा जितेश चेंडू पाहिला तर हा चौथा चेंडू लाऊड अपील केली होती, असं वाटलं का ते चेंडू ऐष्टांवर जाईल, परंतु नाही, सिंगल रन्स इथून देखील येईल। धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 3 धावा 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। यस, लेग बाईकच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाते। पंच ऑफिशियल आहेत, दर्शवतायत आपल्याला चिराग तरे। पुढे हा चेंडू 5वा चेंडू असेल। ओ फटका तर सुरेख आहे, इथे गॅप शोधलाय, मंगेशच्या बाजूने चेंडू निघून गेलाय। पहिल्याच चौकार पाहायला मिळतोय आजच्या रजनीतील। विचार केला तर फलंदाज मिस्टर राहुल आपल्याला पाहायला मिळतोय। आज निश्चय करून आले आहेत की एक चांगलं टार्गेट बनवायचं आहे। आगवण संघ खूप मोठा आहे, कारण की या आधी देखील पाहिलं तर आगवण संघ रत्नदीप चषक स्वतः जर पाहिलं तर समोरच्या घरच्या मैदानावर जाऊन फायनलिस्ट म्हणून संघ आपल्याला पाहायला मिळाला होता। वेऊरच्या मैदानावर अफलातून क्रिकेट खेळला होता। आज मात्र त्यांच्याच विरोधात इथे दनसार नगरीमध्ये पुन्हा एकदा आता मात्र पहा सुरेख क्षेत्ररक्षण। इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं मिस्टर उमेश, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय। इथे जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती। धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 7 धावा। पहिलंच षटक हाताळलं गेलं आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 7 धावा स्कोरबोर्डवरती आहे। खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय दनसार नगरीमधून। जे खेळाडू नक्कीच आपण पाहतोय आज इथे उपस्थित आहे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि जे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन मॅच पाहतायत युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय, ओम साई स्पोर्ट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आज आपल्याला पाहायला मिळते। दनसार गाव आणि मंगेश वैती आलाय, मंगेश माची आपल्याला पाहायला मिळतो। इथे मात्र आल्या आल्या सुरेख काम करतोय। इथे जर पाहिलं तर विकेटचं होईल पतन। राहुल मात्र स्वतःवर नाराज आहे आणि गडी बाद होतोय। तर पहिला गडी बाद होतोय। नक्कीच राहुल ज्या पद्धतीने खेळला होता, रनआउटच्या रूपाने कोणालाही बाद होणं पसंत नसते। इथे तेच झालं, राहुलला देखील माघारी परतावं लागलं। आता मात्र रोहित येतोय, रोहित शुक्ला आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाजी मार्कसाठी सज्ज झालाय। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुमित। खासदार चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतायत। मंगेश आलाय पुणे एकदा। ओहो, चांगला चेंडू आहे, कोलर टप्प्याचा चेंडू। इथे मात्र चेंडूवर विकास अगदी वेगाने आला, चेंडूवर सिंगल रन्स मिळेल। धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर। धावसंख्या लागली जाते आता मात्र 8 धावा। 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याशा हळूहळूपणे पूर्ण मैदान भरण्याचं या ठिकाणी नक्कीच दिसतायत, मैदान भरताना दिसतोय। प्रेक्षक वर्ग मोठ्या वर्गाने इथे सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। आता मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवलाय। चेंडूवर पाहिलं तर सिंगल रन्स काढली जाते। मंगेशचं मी कौतुक करेन, आल्या आल्या विकेट्स मिळवल्यानंतर थोडंसं दबाव टाकतोय। धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा। एक जरूर चौका लगावला होता,
तो म्हणजेच जितेशच्या विरोधात, परंतु मंगेश आल्यानंतर रूम देत नाहीये मोठा फटका मारण्यासाठी. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे, तिथे देखील सिंगल रन्स मिळेल. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवर 10 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतंय. 1.4 म्हणजेच 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आज बँड पथक देखील इथे उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. खूप जोश जल्लोषामध्ये ही आज टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्वीप केलं चेंडूला, परंतु डिक्लेअर झोन कडे जाईल. रोहित आपल्याला पाहायला मिळाला चेंडूवर अटॅक करताना, आणि विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 11 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. दनसार नगरीमध्ये जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थाने आई भवानी चषक जो आयोजन केला आहे आणि आई भवानी संघाचे जेवढी आपल्याला पाहायला मिळत. इथे सुरेख फटका समोरच्या दिशेने खेळलाय, चान्स दिला नाहीये क्षेत्ररक्षकाला अडवण्यासाठी. त्या ठिकाणी जर पाहिलं तर उमेश होता आणि चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. 15 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत स्कोरबोर्डवर 1 गडीच्या मोबदल्यात. सामना हा 5 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघाने जाणून घ्या, मी आधीच बोललो होतो. तर चला सजून घ्या, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आतापर्यंत पाहतोय आपण 2 चौकार आले आहेत आगमन गोलंदाजाच्या विरोधात. 1 चौकार मंगेशच्या विरोधात आली, 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाली होती ती म्हणजे जितेशच्या विरोधात. अशा 2 चौकार पाहायला मिळाल्या. आता मात्र गोलंदाजी मार्कवर रत्नदीप चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी किताब मिळवला असा विकास माची नंबर 18 ची जर्सी परिधान करून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आलाय, सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. पहा, विकासने स्वतःला खूप इम्प्रूव्ह केलाय. विचार केला विकासचा तर याआधी फक्त एक बॅट्समन म्हणून विकासला पाहिलं होतं. आता मात्र विकासने गोलंदाजी देखील चालू केले, कारण परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. हेच परिवर्तन आपल्याला विकासच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतंय, कारण की एक चांगला लेग कटर गोलंदाज म्हणून विकासला पाहिलं जातंय. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय पहिला चेंडू इथे फेकून झालाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. बॅटची हलकीशी एज लागली होती, चेंडू निघून जातोय तो डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. इथे मात्र धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 16 धावा 17 धावा 17 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आता मात्र गॅप शॉट खेळायचा होता, परंतु प्रॉपरली चेंडू बॅटवर आला नाहीये आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स इथे जमवली जाते. सुमितने अटॅक केलाय. विचार केला शिवराज्य वेऊर संघाचा तर अटॅकिंग फलंदाज त्यांच्याकडे नक्कीच आहेत. अजून जर पाहिलं तर सुमित बॅटचा फेस ओपन करतोय. पुढे एकदा गॅप शोधलाय. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. सुमितच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. 4. पहा, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला थोडस बाहेर जाणारा चेंडू नक्कीच फेकला होता, तो म्हणजेच विकासने. हा कुठेतरी चुकीचा चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने चेंडू कट करतो या ठिकाणी विकास. हा चांगला चेंडू होता. इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही आहे. धावसंख्या जर पहिली स्कोरवरती 22 धावा. आता मात्र पुन्हा एकदा मंगेश माची चेंडूवर सरळ तुटून पडला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवरती तर 22 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. थँक्यू सो मच. तर आपण पाहू शकाल खासदार चषक 2024 मध्ये LIC चे आपण पाहतोय ऍडवायझर
विनोद कुमार रॉय सर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. मी कॅमेरामॅनला विनंती करेन, कॅमेरामॅन हर्षद गरत, की आपल्या मुख्य व्यासपीठावर भारत भोईर सरांना विनंती करतोय की सरांना मात्र मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मान, मायेची उबदार शाल आणि या फुलांचा पुष्प देऊन सरांना मात्र आपण इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य आमच्या या स्पर्धेसाठी दिलं, मी रॉय सरांचा खूप आभारी आहे. तुम्ही मात्र इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. रॉय सर, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. LIC ऍडवायझर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन कुमार रॉय सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन तर मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल नवीन कुमार रॉय सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जातील आणि भरत भोईर यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहू शकाल सरांचा इथे यथोचित स्वागत सन्मान. मायची उपदार शाल नवीन कुमार रॉय सर ऍडवायझर आपल्याला पाहायला मिळत आहेत. LIC ऍडवायझर सर, तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही मात्र या मागचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष पाटील. दरम्यान आपण पाहिलं तर आणखीन एक गडीचं पतन झालं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पाहिलं तर गडी बाद होतोय. मिस्टर रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सूरज उपाध्याय एक हार्ड हिटर फलंदाज, याच्याकडे देखील क्षमता चांगली आहे. जर पाहिलं तर सुमितच्या बरोबरीने हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सूरज तर मंगेश माची आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र हा खराब चेंडू आहे. जास्त टर्न मंगेशच्या या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त टर्न, वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा कडक प्रहार केलाय, परंतु मंगेश स्वतःला इथे फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. रन्स मिळणं इथे मुश्किल होतं, परंतु त्यातूनही एक रन्स सोरटी धाव ज्याला म्हणतात ती मात्र इथे जमवली जाते. एक धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाईल आतापर्यंत 24 धावा. 24 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद झालेत. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र जगदीश माची चेंडूवर येईल. चेंडूला जर व्यवस्थितपणे इथे पकडला जातोय, कुठली रन्स मिळत नाहीये. तर मात्र गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. खूप वेगाने गेला होता विकास त्या ठिकाणी. चेंडू डिक्लेअर झोन कडे फेकण्यासाठी विचार केला या ओव्हरचा. तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 4 आणि या 4 चेंडूवर धावा मात्र खर्च केले आहेत, त्या म्हणजेच 3. आपण पाहतोय सूरज पुण्याची एकदा सज्ज असेल. मंगेशची ही गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी. इथे मात्र डायरेक्ट इथे हिट, वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं, परंतु डायरेक्ट हिट झाली नाहीये. खूप चांगली दृश्य पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. इथे पाहिलं असं वाटलं होतं की जगदीश खूप चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. आगवण मैदानावर धनसार नगरीमध्ये जबरदस्त आयोजन, नियोजन आणि पहिला सामना अतिशय उत्कंठ वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की जर पाहिलं तर आगवण संघ आहे आणि जिथे जिथे आगवण संघ दखल होतोय तिथे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ इथे मात्र आपण पाहतोय चौथा असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे स्ट्राईक घेतली जाते सुमित कडून, परंतु ऋषी ह्याला हा चेंडू समजला नाहीये. गडी बाद होईल मिस्टर ऋषी. खऱ्या अर्थाने पाहिलं तर खासदार चषक जेव्हा नक्कीच आयोजन ची डेट निघाली, उत्सुकता होती सर्वांनाच की या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा कशी असेल. मात्र इथे आल्यानंतर समजलं जबरदस्त आयोजन नियोजन. पुन्हा एकदा सुमित हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, प्रॉपरली फटका मारू शकले नाहीये. इथे पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. अजूनही पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या अंतिम 5व्या षटकातील. खोलवर डब्याचा चेंडू आहे, स्वतः समोर आले आहेत. ओव्हरची होईल समाप्ती. 5 षटक इथे कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागली जाते ती म्हणजे 32 धावा. 33 धावांचं लक्ष असणार आहे.
यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे डेंजरस बॉईज वर्सेस DNCC. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच टच बॉक्स कडे यायचं आहे. DNCC आणि डेंजरस बॉईज. चला DNCC संघ उपस्थित झालाय का? DNCC येत आहेत. दोन्ही संघ उपस्थित. उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. मी विनंती करीन DNCC बोईसर आणि डेंजरस बोईसर दोन कर्णधार या. अगदी आपण सुपर 8 चे आजचा दिवस पाहतोय. खासदार चषक 2024 आई भवानी दंसार पुरस्कृत अंडरआर्म क्रिकेटचा देखणा सोहळा. कौशल बोईल टॉस करतील. आपण पाहू शकाल DNCC विरुद्ध डेंजरस बोईसर या संघाने मात्र पॅराडाइज बोईसर संघावर मात करून सुपर 8 चं मात्र तिकीट मिळवलं. टेल्स इज कॉल अँड इट इज टेल्स. DNCC won the toss. तो आपल्याला बहुत टाइम नहीं लेंगे. डिसीजन बताओ. फील्डिंग. यस ऑल द बेस्ट. इन मॅच कडे देखील जाऊया. पहिल्या चेंडूवर चौकाराला जगदीश माचीच्या बॅट मधून लगेचच जाणार आहोत आपण मॅच कडे जिथे जोडले जातील संतोषदा पाटील. तर पहा आक्रमकता काय असते. विचार केला तर जगदीश आणि एका बाजूला विकास माची ही जोडी मैदानाच्या आत गेल्यानंतर कळते आपल्याला आक्रमकता. जबरदस्त फलंदाजी इथे पाहायला मिळते. त्याहूनही चांगली गोलंदाजी आता मात्र दुसरे चेंडूवर झाले. राहुल आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर येताना. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा जमवल्या जात आहेत. सुपर 8 च्या प्रत्येक मॅच साठी आणखीन एक पारितोषिक वाढलेला आहे. जो मॅन ऑफ द मॅच घेणार त्याला SP स्पोर्ट्स कडून स्लीव्स पाहायला मिळतात. इनरचे स्लीव्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. ओहो फटका जबरदस्त आहे. गॅप शॉट मध्ये आधीच ठरवून ठेवला होता. गॅप मोठा आहे. इथे मात्र मला खेळायचं आहे आणि तेच इथे दर्शवले जात आहे. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. जसा फुलटॉस चेंडू आला गॅप होता आणि गॅप मध्ये खेळलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. धावसंख्या जर पाहिली तर वेगाने वाढते. स्कोर बरोबर 10 धावा आतापर्यंत. 33 धावांचं लक्ष आहे. परंतु इथून पहा एक मोठा फटका आल्यानंतर मला सिंगल घ्यायचं आहे. तेच मात्र दर्शवताना सिंगल रन्स काढतायत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. शेवटचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो हलक्या हाताने घेऊन काढलाय. डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू. 12 धावा. ही रणनीती आखली आगवण संघाने. आज जर पाहिलं तर स्वप्न होतं या ठिकाणी दंसार मध्ये येण्याचं. याआधी दंसार मध्ये आपण कमी प्राइसचे आयोजन पाहिलं होतं. परंतु आज 2024 तो वर्ष उगवला आणि तदनंतर आपण पाहतोय माननीय श्री राजेंद्र गावित साहेबांच्या या सहाय्यतेने ही स्पर्धा आज इथे भरवली जाते. खूप मोठ्या प्रमाणावर आज गर्दी या ठिकाणी लागली जाते. आणि इतर देखील आपण पाहतोय जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचं देखील मी आभार मानीन या आयोजकांच्या वतीने. मी कॅमेरामॅनला देखील म्हणेन जेव्हा जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा तेव्हा मात्र आमचे जे स्पॉन्सर्स आहेत त्याच्यावर त्या बॅनरवर त्यांच्या बॅनरवर नक्कीच एक झूम करायचं आहे.
इथे पाहतो आपण सुरेख चेंडू होता. सूरज आलाय गोलंदाजी मार्कवर. चेंडूवर मात्र पाहिलं तर सिंगल रन्स घेतली जाते. या सिंगल रन्सने धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्डवर 13 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. फटका चांगला आहे. ऑनसाइड रिजन मध्ये खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल 1. धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन क्लिअर करतायत. हा अटॅकिंग फलंदाजी केल्यानंतर आता धावफलक फक्त हलवायचा आहे, हलत ठेवायचं आहे. ते मात्र काम करताना एका बाजूला जगदीश तर दुसऱ्या बाजूला विकास माची आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. डिक्लेअर झोन कडे पुन्हा एकदा चेंडू येईल. इथे जास्त काही वेगळं केलं नाहीये. सरळ चेंडूला भिडकावून दिला डिक्लेअर झोन कडे आणि सिंगल रन्स कंप्लीट केली गेली. धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना, दुसरे षटक मार्गस्थ असताना इथे मात्र डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू. रन्स मात्र मिळेल पुन्हा एकदा 1. धावसंख्या 1 ने वाढेल. 17 धावा आतापर्यंत लागली जाते. शेवटचे चेंडू. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या आणि आता मात्र जर पाहिलं तर कमबॅकिंग षटक या ठिकाणी टाकताना फटका तर चांगला आहे. इथे रोहित कडे चेंडू होता. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न रोहितचा, परंतु चुकीचा ठरला. तदनंतर पाहिलं तर इथे सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 18 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आगवण संघाचा जर विचार केला तर अजूनही त्यांचं कुठलीही नुकसान झालेलं नाही, विकेट आलेला नाहीये. त्यामुळे सामना जर पाहिला तर आगवण संघ ज्या पद्धतीने खेळतोय, ज्या पद्धतीने रन्स त्यांनी जमा केले आहेत, खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 15 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. साबू. हा चेंडू इथे मात्र नोचा कॉल होता पंचांचा, परंतु बघूया. आर्ग्युमेंट करू नका प्लीज, आर्ग्युमेंट करू नका. जे काय असेल ते पंच इथे दर्शवतील. खेळाडूने कुठली आर्ग्युमेंट करू नका प्लीज. 3 पंच नक्कीच इथे ठरवतील की चेंडू काय आहे. येस अंपायर आपण येऊ शकतायत. लगेच या अंपायर. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. पंच मात्र दर्शवतील इथे यस फेअर डिलिव्हरी आहे आणि गडी बाद झालाय. लाईव्ह मध्ये आपण पाहू शकताय, हरकत नाहीये. आपला एक्स्ट्रा खेळाडू देखील आहे. चला अंपायरचा डिसिजन आलेला आहे, आपण तो मान्य करायचा आहे आणि दिरंगाई करू नका प्लीज, विनंती असेल. आता मात्र पाहायला मिळेल पहिला गडी बाद झाला, तो म्हणजेच आगवण संघाचा. नवीन फलंदाज जितेश येतोय. पाहायला मिळेल 07 नंबरची जर्सी परिधान केलेली. फुलटॉस चेंडू होता, लोवर फुलटॉस चेंडू. यावर मात्र आणखीन एक विकेटचं होईल पतन. गाडी बाद होते रनआउटच्या रूपाने.
पहा एकच जल्लोष झालाय जेव्हा जगदीश बाद झाला शिवराज्य वेऊर संघ आता मात्र थोड्याशा चांगल्या परिस्थितीमध्ये येताना पाहायला मिळतंय कारण की विचार होता तो जगदीशचा विकेटचा आणि तो विकेट पाहायला मिळाला थोडीशी शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी केली आणि त्यावर मजबूर केलं मोठा फटका मारण्यासाठी 373 लोक आतापर्यंत या स्पर्धेच्या निमित्ताने ही मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वांचं वेलकम आहे पहिले या ठिकाणी पाहिलं तर इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला वळवलंय रन्स मात्र मिळेल एक धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र लागली जाते 19 धावा 2 गडीच्या मोबदल्यात शिवराज्य वेऊर संघ एका बाजूला दुसऱ्या बाजूला वामिका स्टार नक्कीच जय जोगण्यादेव आगवण संघ हा संघ लढला जातोय साबू मात्र स्वतःला साबित करतोय ज्या पद्धतीने त्यांनी विकेट्स मिळवला 2 चेंडूवर 2 विकेट जरूर आले एक रनआउटच्या रूपाने परंतु इथे लेग साइडची रिझन निवडलंय जयेशने देखील प्रत्येक चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळवला जातोय आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स जमवले जात आहेत धावसंख्या 1 ने वाढेल आता मात्र 20 रन्स 20 धावा स्कोरबोर्डवरती लागली जाईल जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 33 धावांचं लक्ष्य आहे म्हणजे इथून अजूनही जर पाहिलं तर 13 धावा दूर असतील विजयाच्या आगवण संघ चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय फटका सुरेख आहे परंतु इथे सुमित राहुल होता त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय राहुल चेंडू इथे मात्र पहा काय घडलंय काय बिघडलंय कोण इथे फलंदाज विकी बाद होतोय विकास बाद होतोय नक्कीच पंच मात्र दर्शवतायत विकास बाद होताना क्रॉस झाला नव्हता गडी बाद झालाय विकास आणि त्याची जागा घेण्यासाठी एस गौतम मैदानाच्या आतमध्ये जाईल आता मात्र जिम्मेदारीचं ओझं वाढलंय कारण की सलामीची जोडी होती विकास आणि जगदीशची ती मैदानाच्या बाहेर गेले नवीन फलंदाज एका बाजूला जयेश दुसऱ्या बाजूला गौतम 3 गडी बाद झाले आहेत ते म्हणजेच आगवण संघाचे 20 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 चालू 4 चालू होईल नक्कीच आपण पाहतो राहुल येथे गोलंदाजी मार्कवर हा देखील फटका मारण्याचा प्रयत्न होता लेग साइडच्या दिशेने जयेशचा परंतु चेंडू व्यवस्थित आला नाही फळीवर आणि त्यानंतर सिंगल रन्स बाईकच्या रूपाने ही रन्स काउंट लेग बाईकच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल धावसंख्या 1 ने वाढेल 21 धावा स्कोरबोर्डवर इथून जर पाहिलं तर 11 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 11 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 12 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता 11 चेंडू 12 धावा हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल फटका सुरेख आहे परंतु इथे रन्स कंप्लीट होते नक्कीच बॅकअप साठी कोणी नव्हतं चेंडू जरी रोहितने पकडला अगदी फेकण्याच्या परिस्थितीमध्ये नक्कीच होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक नव्हता कोणी चेष्टांवर क्षेत्ररक्षण असतं तर वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं इथून 1-1 रनासाठी आता मात्र झगडतोय आगवण संघ 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत 10 चेंडू 11 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय रोमांच अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे धनसार नगरी खासदार चषक जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहिलं तर खूप चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता चांगला खेळून काढला परंतु सिंगल रन्स इथे नक्कीच जमवली जाते आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे 9 चेंडू आणि 10 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय विचार केला तर शिवराज्य वेऊर संघाचे 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि आगवण संघ इथे खेळताना आपण पाहतोय 3 गडी बाद झालेत त्यांचे हिम्मत मात्र स्वतः
थोडस अटेन्शन मध्ये खेळतोय. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना गौतम आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहायला मिळेल येणारे चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू मध्ये 9 धावा जमवायचे आहेत. धावा जमवले जातील का? जयेशवर जिम्मेदारी आहे, गौतमवर जिम्मेदारी आहे. ते दुसऱ्या बाजूला मिस्टर राहुल गोलंदाजी माकर पुन्हा एकदा. ओ फटका तर सूर्य काय गॅप मध्ये खेळलाय. ही खासियत आहे या फलंदाजाची. छोटा पॅक बडा धमाका मिस्टर जयेश माची. थँक्यू. नक्कीच रनांस मध्ये आणि चेंडू मध्ये जो फरक होता, जो अंतर होता, तो कुठेतरी कमी करायचा होता आणि त्या उद्दिष्टाने जर पाहिलं तर जयेश पुढे आला. एक गॅप शॉट खेळण्यामध्ये त्याला सफलता मिळाली आणि चेंडू जर पाहिलं तर 4 धावांनी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती म्हणजेच एकंदरीत 28 धावा, 7 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची आवश्यकता. 500 लाईव्ह या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता मात्र राहुल शेवटचा चेंडू इथे हाताळेल. 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. इथे आणखीन खराब चेंडू, पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 4 धावांची आवश्यकता असेल. 4 धावांची आवश्यकता आहे. आगवण संघ, दुसऱ्या बाजूला वेऊर संघ. फटका तर सुरेख आहे. इथे सामना फिनिश करतोय मिस्टर जयेश माची. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी केली आणि सामना टाय फिनिश. पुढच्या फेरीमध्ये दखल होतोय.